आज कैलासवासी बेगाजी पाटील यांची 53वी पुण्यतिथी आहे। त्यानिमित्तानं त्यांच्या नावावर असणारं आमचं भारत शिक्षण संस्थेचं युनिट कैलासवासी बेगाजी पाटील यांच्या नावाने जे प्राथमिक युनिट चालू आहे उच्च प्राथमिक, त्या युनिटचा गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार व शिक्षकाचा सत्कार असा कार्यक्रम ठेवला होता। या कार्यक्रमात खरोखरच मला अभिमान आहे या सगळ्या आमच्या शिक्षकाचा आणि माझ्या कार्यकारी मंडळाचा की यांनी नंबर 1ची शाळा ठेवली। मला वाटते मला देशमुख सरांनी सांगितलं नाही अगोदर की हिंगोली जिल्ह्यात प्राथमिकमध्ये पहिली शाळा आहे। जिल्ह्यामध्ये विद्यार्थी संख्या, दर्जा आणि पुन्हा एकदा सर्वांना प्रोत्साहन देतो की असंच ही परंपरा कायम ठेवा, लोकांना कंटाळा नाही यासारखं वागा। पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो। दोन्ही जय हिंद जय महाराष्ट्र। आज आमच्या गिरगावाचं वैभव आणि संस्काराचं बिरुद असलेले वंदनीय कैलासवासी बेगाजी पाटील यांच्या 53व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्याच नावाने उदयास आलेले हे विद्यालय आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि शिक्षकांचा सुद्धा गुणगौरव हा सोहळा या निमित्तानं आयोजित केला होता। या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री सोपानरावजी नांद्रे पाटील यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनातून हे शिक्षणाचं रोपटं लावलेलं आज एका मोठ्या वृक्षात रूपांतरित झालेलं आहे। हजारो विद्यार्थी या विद्यालयामध्ये गुणवंत होऊन आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आज जगासोबत स्पर्धा करत आहेत। हे पूर्ण श्रेय वंदनीय बापूंचं आणि साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे। खरंच या गावामध्ये साहेबांच्या माध्यमातून जो राजकारणाचा पाया रचला होता तो अतिशय सुसंस्कृत आणि महाराष्ट्राच्या परंपरेला धरून होता। या गावामध्ये शिक्षणासाठी कुठलेही राजकारण किंवा हेवेदावे न राहता शिक्षणासाठी आणि साहेबांच्या या शिक्षणदानाच्या कार्यामध्ये सर्वजण सहभागी असतात आणि तेवढंच योगदान साहेबांच्या माध्यमातून या गावासाठी होत असतं। त्या कार्यातून आज या विद्यालयामध्ये जिल्ह्यामध्ये सर्वात प्राथमिक विद्यालयामध्ये म्हणलं तर 700 विद्यार्थी आज या ठिकाणी शिक्षण घेत आहेत। हे सर्वात मोठी उपलब्धी आमच्या गावासाठी आणि साहेबांसाठी पण आहेच आहे, पण गावाचा एक अभिमान आहे की आमच्याच गावामध्ये हे एक मोठं युनिट असल्यामुळं आम्हाला कुठेही बाहेर शिक्षणासाठी वणवण करण्याची आज गरज नाही। हे सर्व श्रेय साहेबांना आणि ज्यांच्या नावावर हे उभं राहिलं वंदनीय बापूंना आम्ही या ठिकाणी अभिवादन करतो।